श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आपण कितीही चांगलं काम केलं, कितीही प्रामाणिक राहिलो तरी लोक काहीतरी बोलणारच. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. एकाच माणसाबद्दल वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं असतात. कोणी कौतुक करेल, कोणी निंदा करेल, पण प्रत्येकाच्या बोलण्याला जर आपण मनावर घेतलं तर आयुष्यभर झुरत राहावं लागतं. माणसाने आपल्या कानावर विश्वास ठेवावा, पण कानावर आलेल्या प्रत्येक गोष्टीवर नाही. बोलणं फुकट असतं, कोणालाही काहीही बोलता येतं. जर कोणी आपल्याला तू काहीच करू शकत नाही असं म्हटलं तर आपण थांबणार आहोत का? नाही ना. आपलं ठरलं पाहिजे की कोण काय बोललं यावर नाही, तर आपण काय करतो यावर भविष्य ठरतं. दुसऱ्याचं बोलणं मनावर घेत बसणं म्हणजे स्वतःची ऊर्जा वाया घालवणं. जे आपल्यावर खरं प्रेम करतात ते कधीही आपल्याला तोडून बोलत नाहीत. मग उगाचच वायफळ लोकांच्या बोलण्यामुळे आपण का आतून तुटायचं? आपलं आयुष्य आपल्या हातात आहे. कोणी काही बोललं तरी त्यातलं आवश्यक तेवढं घ्यायचं, उरलेलं फेकून द्यायचं. नाहीतर आपलं मन हे कचरापेटी बनून जातं. तर बघा, आपल्या मनाचे राजे व्हा, लोकांच्या शब्दाचे गुलाम होऊ नका. चला तर आज या विषयावर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. तर एक म्हणजे लोकांना काहीतरी बोलायचं असतं, ते त्यांचं काम आहे. लोकांचं काम म्हणजे बोलणं. कोणी काहीही करो, प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींवर टीका होणारच. समोरच्या व्यक्तीचं बोलणं हे त्याच्या संस्काराचं प्रतिबिंब असतं. आपण जर दरवेळी त्याचं बोलणं ऐकून घाबरत टेन्शन घेत बसलो तर आपण मन कधीही शांत होणार नाही. कोणाचंही बोलणं आपल्याला थांबवता येणार नाही, पण त्याला किती महत्त्व द्यायचं हे मात्र आपण नक्कीच ठरवू शकतो. एकदा का मनात ठरवलं की बोलू दे लोकांना, किती बोलणार, ते बोलून बोलून मी दुर्लक्षच करणार, तरच आयुष्य निवांत होईल. त्यानंतर दुसरं बघा, स्वतःवर विश्वास असेल की कोणाचंही बोलणं आपल्याला हरवू शकत नाही. आपल्याला माहीत असेल की आपण काय करतोय आणि का करतोय, तर मग कोण काय बोलतं हे महत्त्वाचं राहत नाही. एखाद्याचं तू कधीच यशस्वी होणार नाही हे वाक्य ऐकून जर आपण खचून गेलो तर त्याचं ते बोलणं आपण खरं ठरवत असतो, पण त्याला उत्तर तेव्हा मिळतं जेव्हा आपण यशस्वी होतो. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. आपली मेहनत यांना कळत न कळत मग त्यांच्या मतांना पण वजन द्यायचं नाही. त्यानंतर 3 म्हणजे बघा, जे आपल्या पाठीमागे बोलतात त्यांच्याकडे वळूनही पाहू नका. पाठीमागे बोलणाऱ्यांचं कामच ते असतं, सतत लोकांच्या मागेच राहणं. समोरासमोर काही सांगायचं त्यांना हिंमत नसते. अशा फालतू लोकांच्या बोलण्यामुळे आपण रडत बसलो तर आपण त्यांना जिंकून देतो, हे लक्षात ठेवा. जो पुढे चालतो त्याच्या मागेच लोक बोलतात, म्हणून त्याच्याकडे मागे वळून पाहू नका. आपल्या मार्गावर चालत राहा. तुमचं यश त्यांना उत्तर देते. त्यानंतर 4थं बघा, दुसऱ्याच्या बोलण्याने आपली स्वप्न कधीच सोडायची नाहीत. हे करशील तू, तुला जमेल, अशी अनेक वाक्य आपण ऐकतो, पण जर आपण त्यांचं ऐकून थांबलो तर आपण आपल्यावरच अन्याय करतो. स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटायचं आपलं काम आहे. त्याची अनुमती तुम्हाला गरज नाही. आपल्या हृदयाची जळणारी स्वप्नांची ज्योत कोणाच्याही बोलण्याने विझू देऊ नका. त्यानंतरचं 5वं बघा, काही लोक जळत असतात. त्यांचं बोलणं म्हणजे ईर्षेचा झटका. काहींना आपली प्रगती बघवत नाही म्हणून ते टोचणाऱ्या शब्दांनी बोलतात. ह्यालाही जमलं अशी भावना त्यांच्या बोलण्यातून दिसते. अशा लोकांचं बोलणं म्हणजे त्यांचं असमाधान, त्यांचं दुःख आपल्या यशात दिसतं, त्यामुळे ते बोलतात. त्यांना बोलू द्या, आपण कामात लक्ष द्या. त्यानंतर 6वा पॉईंट जो मी तुम्हाला सांगते तो म्हणजे बघा, जे आपल्याला समजून घेत नाहीत त्यांचं मत महत्त्वाचं नसतं. आपल्या संघर्षाची भावना, त्यागाची जाणीव ज्यांना नाही त्यांचं मत फक्त वरवरचं असतं. ते कधीही पूर्ण चित्र पाहत नाहीत. मग अशा अपूर्ण माहितीवर आधारित लोकांच्या मताला आपण वजन द्यायचं का? तर नाही. फक्त आपल्याला समजून घेणाऱ्यांचीच मतं विचारात घ्या. उगाच सगळ्यांचं ऐकून मनात गोंधळ सुरू होतो.
तर तो गोंधळ होऊ देऊ नका. मनावर घेत राहिलात तर आयुष्यभर रडत बसाल. दुसऱ्याच्या बोलण्यामुळे जर तुम्ही सतत विचार करत बसला तर एक दिवस तुम्हाला मानसिक त्रास सुरू होऊ शकतो. झोप लागत नाही, काही कामात मन लागत नाही, मग हळूहळू आत्मविश्वास ढासळतो. तुमच्याकडून अनेक चुका होऊ लागतात. म्हणून सुरुवातीलाच ठरवा, कोण काय बोललं याचा विचार मी करणार नाही. त्यानंतरचा 8वा पॉईंट आहे तो म्हणजे बघा, आयुष्यात वेळ कमी आहे. 85 वर्षाच्या लीजवर आलोय ते टेन्शनवर वाया घालवू नका. बघा, आपण रोज थोडं थोडं जगतोय आणि जो प्रत्येक दिवस मौल्यवान आहे. आता जर आपण तेही कोणाच्या तरी बोलण्यामुळे टेन्शन घेत घालवलं तर आपल्याच आयुष्याचं नुकसान होतं. आज वेळ आहे, उद्या नाही. त्यामुळे वेळ तणावावर नको तर समाधानावर खर्च करा. बघा, याचबरोबर छान एन्जॉय करा. नातेवाईकांशी चांगले रिलेशन ठेवा. घरात आनंदी वातावरण ठेवा. त्यामुळे कोणीही दुःखी होता कामा नये. एवढं तारतम्य सर्वांनी बाळगायला हवं. त्यानंतरचा 9वा पॉईंट आहे, आपण आपल्यासाठी जगतो, फक्त लोकांसाठी नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्या प्रत्येक निर्णयामागे आपणच जबाबदार असतो. मग त्यावर कोण काय बोललं त्याने फरक काही पडत नाही. तुम्ही तुमच्या आनंदासाठी, प्रगतीसाठी जगत आहात. मग लोकांचं बोलणं तिथं कुठून आलं? आपण एकदा हे समजून घेतलं की आयुष्य मोकळं वाटायला लागतं. त्यानंतरचा 10वा पॉईंट बघा, शेवटी तुम्ही जेवढं स्वतःवर प्रेम कराल तेवढं जग बदलेल. जर तुमचं स्वतःवर प्रेम असेल तर दुसऱ्याचं बोलणं आपल्याला त्रास देत नाही. एकदा का आपण मनातून मजबूत झालो तर लोकांची टीका म्हणजेच वादळ जरी आलं आणि तरी आपण ठाम उभे आहोत अशी आपली परिस्थिती होते. जेव्हा तुम्ही स्वतःचे मित्र होता तेव्हा शत्रू आपोआप हरतो. तर बघा, कोण काय बोललं, किती बोललं हे विसरून जा. लोकांच्या बोलण्याने थांबू नका. झुरत बसणं म्हणजे वेळ आणि ऊर्जा वाया घालवणं. आपण आयुष्य आपल्या हातात आहे. दुसऱ्यांच्या शब्दांनी आपण बदलायचं नाही, तर आपल्या कृतीने त्यांना उत्तर द्यायचं. उगाच त्यांच्यामुळे रात्र जागून मन खराब करू नका. त्यांचं बोलणं त्यांच्यावर सोडा. मनात एकच गोष्ट ठेवा, मी माझ्यासाठी जगतो. आयुष्य सुंदर आहे, त्याला दुसऱ्याच्या शब्दांनी कुरूप करू नका. विश्वास ठेवा, पुढे चालत राहा आणि हसत राहा. दररोज तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा. तुमचं मन तुमच्याशी कधीही खोटं बोलणार नाही. जे मन बोलेल त्या पद्धतीने तुम्ही वागत राहा, तर तुम्ही आयुष्यामध्ये कधीच पाठी पडणार नाही. कोणाच्या बोलण्याचा विचार करू नका. कोणाच्या बोलण्याचं टेन्शन घेऊ नका. झुरत बसू नका. संकटांना सामोरे जावा, मार्ग नक्कीच मिळेल. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे पॉईंट पाहिले त्यामुळे आपल्याला कोणाच्या बोलण्याचं वाईट वाटणार नाही किंवा टेन्शन येणार नाही. आपण झुरत बसणार नाही. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशा छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.